आणि केवल वालनजी आहेत. या ना प्लीज या. यानंतर सगळ्यांचा असा तरुणाईमध्ये आवडतीचा आवाज जर जो म्हणतो तर तो म्हणजे आपले सोनाली सोनवणे. त्यासोबत जे हे लिरिक्स आहेत हे लिहिलेले आहेत आपले मिस्टर रितेश वाकळे. आय गेस यांचं पहिलंच सॉन्ग आहे आणि हे आपण इतकं छानपणे इथं आज सुरुवात झालेली आहे. तर रितेश वाकळे यांच्यासाठी टाळ्या वाजवत आपल्या. प्लस आपल्यासोबत म्युझिक डिरेक्टर, कारण एक गाणं लिहिणं आणि त्याला आवाज पासून प्रत्येक गोष्ट टेक्निकल पासून प्रत्येक ज्यावेळेला टीम एकत्र येते तेव्हाच खरी मजा येते. तर असेच आपले म्युझिक डिरेक्टर यांना मी इथं इन्व्हाइट करू इच्छिते, मिस्टर संगम भगत. त्यासोबतच आपले डिरेक्टर यांना मी इथं इन्व्हाइट करू इच्छिते, ज्याच्या बऱ्याचशा शॉर्ट फिल्म आहेत आणि बरेचसे अवॉर्ड मिळालेले आहेत. जेवढे मी इथं सांगेन तितके कमी आहेत, कारण आपल्याकडे वेळ कमी आहे आणि आपल्याला पूर्ण लॉन्च करायचं आहे. तर मी इथं इन्व्हाइट करू इच्छिते मिस्टर अक्षय वास्कर. आणि ही आहे आपली टीम, पण त्याच्यासोबत सगळ्यात पहिल्यांदा की हे साई म्युझिकचं आपलं हे सुंदर असं गाणं डॅशिंग नखरा तुझा. तर याचे जे ऍक्टर्स आहेत ज्यांना आपण स्क्रीनवरती पाहतो, तर सगळ्यात पहिल्यांदा गुलाबी साडी फेम आपली प्राजक्ता गाग आहे, तिला इथे इन्व्हाइट करूया आपण. आणि तिच्यासोबत ह्या स्क्रीनवरती ह्या व्हिडिओमध्ये ह्या अल्बम मध्ये सुंदर असे आपल्याला दिसत आहेत मिस्टर विजय सोनवणे. त्याचबरोबर जी कोरिओग्राफी केलेली आहे पूर्ण ह्या सॉन्गची मिस्टर पवन गावंड. अच्छा, तर अशी आमची ही टीम आहे आणि याचा सगळेजण आनंद घेतात. मला माहिती आहे की आपल्या सगळ्यांमध्ये उत्सुकता लागलेली आहे की आपल्याला हे लवकरात लवकर सॉन्ग रिलीज होईल इथं. तर कसं आहे काय आहे, तर डॅशिंग नखरा तुझा. एक सोनालीजींचं मला एक सांगा वाटतं की हातावरती त्यांच्या मेहंदी होती आणि तरी सुद्धा म्हणलं नाही मला ना सॉन्ग करायचंय, रेकॉर्ड करायचंय. म्हणजे असं इन्सिडेंट पण झालेलं आहे. इन्स्टा लाईव्ह केलं होतं. राईट इन्स्टा लाईव्ह केलं होतं हातावरती मेहंदी असताना सुद्धा. ओके, म्हणजे ही जी उत्सुकता आहे ना आपल्यामध्ये ती महत्वाची आहे. पण तरी असंच मी तुम्हाला विचारते की सोनालीलाच मी पहिल्यांदा विचारते की हे ज्या वेळेला सॉन्ग तुम्ही रेकॉर्ड करत होता तर त्यावेळेला असं एखादी काही गोष्ट घडली आहे की असं काही फनी मुवमेंट वगैरे एखादी शेअर करू शकता आपण? हॅलो एव्हरीवन, डॅशिंग नखरा तुझा हे गाणं आज आपल्या भेटीला येत आहे फायनली. आणि रेकॉर्डिंग सेशन बद्दल बोलायला गेलं तर खूप मजेदार सेशन होता आमचा. आणि ही म्युझिक टीम आहे जे तुम्ही बघताय, केवल दादा ज्याने माझं गायलं आहे तुमच्या सगळ्यांचा लाडका आवाज. आणि संगमने गाणं कंपोज केलं आहे, कंपोज आणि लिहिलंय रितेशने आणि म्युझिक केलं आहे संगमने. आणि आम्ही त्यावेळी रेकॉर्डिंग सेशनला सोबत होतो. जेव्हा गाणं मी पहिल्यांदा ऐकलं तेव्हा मला गाणं खूप आवडलं. पण टेक्निकल काही गोष्टी असतात ज्या बघाव्या लागतात, म्हणजे गाण्याची स्केल असेल किंवा काय. आणि मी ऐकलं तेव्हा मी म्हटलं की अरे हे माझ्या टोनचं गाणं नाही आहे, हे एकतर मला खूप उंच होणार गाणं, अदरवाईज मला हे खूप लो ऑक्टेव्हला गावं लागणार जे आय डोंट नो कसं साऊंड होईल. सो हा कम्प्लिटली एक रिस्क गेम होता माझ्यासाठी. तरी मग आम्ही ट्राय केलं काहीतरी नवीन करायचं. आणि त्यामुळे जर तुम्ही हे गाणं ऐकलं असेल किंवा आता जे कोणी हे गाणं ऐकतील तर माझा जो आवाज या गाण्यामध्ये तुम्ही ऐका तो काही वेगळा आहे, जो मला वाटत नाही तुम्ही इतर कुठल्या गाण्यात ऐकला असेल. सो ह्या एक्सपेरिमेंटला तुम्ही कसं बघता आता ते तुमच्यावर आहे. तर प्रत्येक गाण्याला तुम्ही खूप प्रेम देता. माझं असं म्हणणं आहे की
या गाण्याला सुद्धा भरपूर प्रेम द्या. माझ्यासाठी स्पेशल आहे गाणं, कारण माझा भाऊ विजय सोनावणे तुम्हाला स्क्रीनवर दिसतोय. बऱ्याच गाण्यांनंतर आता त्याचं हे डॅशिंग नखरा तुझा हे डॅशिंग गाणं असेल, तर प्राजक्ता आहे गाण्यामध्ये आणि सुंदर अशा टीम वर्कने आम्ही हे गाणं केलं आहे. मग आपली व्हिडिओ टीम असेल किंवा कोरिओग्राफर्स असतील, आपले प्रोड्युसर्स असतील, आर्टिस्ट असतील, तर सगळ्यांनी मेहनतीने गाणं केलं आहे. तर आता हे गाणं आम्ही प्रेक्षकांच्या हातात सोपवतो. प्रेक्षकांनी प्रत्येक गाण्याप्रमाणे प्रत्येक गाण्याला तुमचं खूप प्रेम असतं, त्यासाठी आम्ही ग्रेटफुल आहोत. या गाण्याला देखील खूप प्रेम द्या, खूप शेअर करा आणि इंस्टाग्राम म्युझिकला गाणं आलेलं आहे ऑलरेडी. सो रील्स करायला सुरुवात करा, आम्हाला टॅग करा, आमच्यासोबत कोलॅबरेट करा. आम्ही मनापासून गाणं प्रमोट करतोय. मेहंदीचं तू म्हटलीस, त्याचं असं आहे की माझ्या घरात लग्न होतं माझ्या मोठ्या भावाचं आणि त्या दिवशी आमची मेहंदी होती आणि गाण्याचं लाईव्ह सेशन करायचं होतं, पण काम सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. आपलं गाणं येतं ते प्रेक्षकांपर्यंत पोचायला हवं, त्यासाठी तो आमचा लाईव्ह सेशन होता. सो आम्ही मनापासून तुमच्यापर्यंत गाणं पोहोचवतोय आणि तुमच्या हातात गाणं सोपवतोय. सो डॅशिंग नखरा तुझा या गाण्याला भरभरून प्रेम द्या. साई म्युझिक हे नवीन चॅनल आहे, पहिलंच गाणं आहे आय गेस, राईट? सो पहिल्याच गाण्याला भरभरून प्रेम द्या. अजून ते खूप छान छान गाणी तुमच्या भेटीला घेऊन येणार आहेत. सो त्यासाठी आता सगळं प्रेक्षकांच्या हातात आहे. तुम्ही जितकं मोटिवेट कराल प्रोड्युसर्सना, तितकी छान छान गाणी तुम्हाला अजून ऐकायला मिळतील त्यांच्याकडनं. सो येस, ऑल द बेस्ट टू द एंटायर टीम आणि कॉंग्रॅच्युलेशन्स, आपलं गाणं फायनली येत आहे. आणि प्रेक्षकांना ॲडव्हान्समध्ये थँक्यू. मला माहिती आहे तुम्ही सगळे खूप प्रेम देणार आहात. थँक्यू. थँक्यू सो मच सोनाली. अच्छा, यानंतर मी केवळ यांना विचारू इच्छिते, सगळ्यात महत्वाचं की पहिल्यांदा यांना पाहिल्यावर कोण म्हणणार नाही की हे इतके छान सिंगर आहेत. एकदम सिंपल सरळ स्वभावाने वगैरे, एकदम शांतपणे, पण ज्या आवाजामध्ये एक ताकद आहे ती महत्वाची आहे आणि दॅट इज इम्पॉर्टंट. आणि सगळ्यात पहिल्यांदा की काही न करता इंस्टाग्रामवरती यांनी डायरेक्ट लाईव्ह जाऊन प्रमोट केलेलं आहे सॉन्गला. मग असंच तुमचा एखादा अनुभव आमच्या टीम सोबत मी विचारणार. नक्कीच गाणं थोडं वेगळ्या टाईपचं आहे. युजली असं आपण जनरली ऐकतोय, माझ्या आवाजाचं किंवा सोनालीच्या आवाजाचं डिफरंट गाणं आहे, त्यामुळे काहीतरी वेगळं करण्याची संधी मिळाली आपल्या टीम सोबत. आणि इनिशियल सुरुवातीच्या स्टेज पासून प्रोसेसमध्ये मी होतोच गाण्याच्या कंपोजिशन लिरिक्सचं काम जेव्हा सुरू होतं तेव्हा. सो खूप फिल्टर आणि पॉलिश करत 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 गाणं इथपर्यंत आणलंय, जेणेकरून प्रेक्षकांना ते आवडावं. खूप साऱ्या ॲस्पेक्ट्सने त्याला बघून गाण्याला पॉलिश केलंय. सो पुरेपूर प्रयत्न केला आम्ही सर्वांनी आणि नवीन टीम आहे, पण उत्साह आणि प्रयत्न प्रत्येकाचे खूप जेन्युइन आहेत. सो त्यामुळे छान आता असा प्रतिसाद मिळावा ही अपेक्षा आणि आम्ही प्रत्येक जण मनापासून प्रमोट सुद्धा करतोय ते गाणं. सो सपोर्ट असू द्यात पब्लिकचा आपल्या, एवढंच म्हणेन. थँक्यू. थँक्यू. यानंतर इथं आपले जे DOP आहे आणि एडिट एव्हरीथिंग, सिनेमॅटोग्राफी एव्हरीथिंग हँडल केलेलं आहे असे मिस्टर श्रेयस भिंगारडे. यानंतर मी रिक्वेस्ट करते, स्पेशली अक्षय वास्कर यांना मी रिक्वेस्ट करते. हा बोलण्यासाठी मी रिक्वेस्ट करते. नमस्कार. आज लॉन्चिंग आहे गाण्याचं, सो सगळेजण जमलात त्याबद्दल आधी धन्यवाद. की माझं हे पहिलंच गाणं आहे अल्बम सॉन्ग म्हणून. ठीक आहे, फिल्ममध्ये मी बरीच गाणी केली, शॉर्ट फिल्म्स केल्या आहेत किंवा सिरियल्स ॲज अ असिस्टंट डिरेक्टर केले आहेत. पण छान वाटलं, म्हणजे प्रत्येकाबद्दल थोडक्यात एक एक लाईन सांगावीशी वाटते, कारण ती महत्वाची वाटते. म्हणजे ज्यावेळेला संगमने जेव्हा मला पहिल्यांदा गाणं ऐकवलं त्यावेळेला मला खूप भारी वाटलं गाणं. म्हणजे म्हटलं हुक लाईन खूप सुंदर आहे. तेव्हा रितेश पण होता आणि त्यावेळेलाच मी म्हटलं की हुक लाईन खूप सुंदर आहे. त्यावेळेला गाणं मी डिरेक्ट करतो हे कन्फर्म नव्हतं किंवा मला सांगितलं गेलं नव्हतं. सो थँक्यू
संगमदार माझ्यावर विश्वास ठेवून तू मला गाणं डिरेक्ट करायला दिलंस आणि कदाचित मी प्रयत्न केलाय पूर्ण करायचा, चांगलं करण्याचा. सो होप पब्लिक सांगेलच. आणि विजयबद्दल 2 शब्द नक्कीच बोलावेसे वाटतील. आधी सुद्धा मी त्याची गाणी बघितली ॲज अ डान्सर, ॲज अन ॲक्टर, पण पहिल्यांदा मी ॲज अ डिरेक्टर म्हणून पहिल्यांदा काम करतो त्याच्याबरोबर. सो छान वाटलं. म्हणजे विजयने एक पहिल्याच ओपनिंगला एक सीन दिसेल तुम्हाला, 1 टेक दिलाय आणि खूप म्हणजे बऱ्याचदा सिरियल्स पिक्चर करताना बऱ्याचदा ऍक्टरच्या चुका होतात, पण त्या पहिलाच टेक असा होता ना की नंतर आम्हाला रिटेक घ्यावासाच वाटला नाही. नंतर आम्ही प्रयत्न केला पण आम्हाला रिटेक घ्यावासा नाही वाटला. पहिला सीन असा त्यांनी तगडा दिला होता की आई नसताना मी मागून ते डायलॉग बोलत होतो आणि खूप छान. त्याच्यानंतर मला स्पेशली असं वाटतं की विजयचं हे गाणं डान्सिंग साठी स्पेशली बघावं, कारण पवन कोरिओग्राफर होता आणि खूप सुंदर डान्स केलाय विजयने, असं माझं ओपिनियन आहे. सो छान वाटलं विजय तुझ्याबरोबर काम करून. आणि प्राजक्ताबद्दल सांगायला म्हटलं तर खूप डाऊन टू अर्थ आर्टिस्ट आणि खूप चांगला अभिनय. म्हणजे रस्त्यावर उपवनला आम्ही शूट करत होतो एक सीन. प्राजक्ताला रस्त्यावर म्हणजे सगळ्या पब्लिक समोर पाडलं होतं तरी ती एका शब्दाने आम्हाला बोलली नाही. जवळजवळ अर्धा तास आम्ही सीन शूट करत होतो आणि म्हणजे खूप भारी. आणि तिच्यासोबत काम करताना पण छान वाटलं. म्हणजे डेडिकेशन असावं ते ह्या दोघांसारखं, असं स्पेशली मला सांगावं असं वाटतं. आणि सोनाली लाजवाब, आधी आपण काम केलंय पण ह्या गाण्याला ऍज अ डिरेक्टर म्हणून मी पहिलंच गाणं आहे माझं आणि तू गायलंस आणि भन्नाट. म्हणजे तुझे जेव्हा वोकल्स येतात तेव्हा नेहमीप्रमाणे ते ऐकावेसे वाटतात कानाला आणि खूप छान. आणि कैवल दादाबद्दल बोललं तर तुझा आवाज आपण नेहमी बोललोय पण काम करण्याचा योग आला नाही. आणि ऋषीमुळे किंवा एक एक्सिलेंट किंवा साई म्युझिकमुळे पहिल्यांदा आपण सोबत काम करतोय, छान वाटतंय. आणि प्रोडक्शन टीम बद्दल बोलावं तर मी खूप बोलतोय पण महत्वाचं आहे असं मला वाटतं स्पेसिफिकली. आणि प्रोडक्शन बद्दल सांगावंसं वाटलं तर खूप छान फ्रीडम होता डिरेक्टरला, डीओपीला किंवा अख्ख्या टीमला फ्रीडम होता. सो बऱ्याच प्रोडक्शन मध्ये हे कमी दिसतं की टीमला फ्रीडम दिला जात नाही, अटी असतात. पण ह्या प्रोडक्शन मध्ये ते आम्हाला जाणवलं नाही, आम्हाला कोणालाच अटी नव्हत्या, फ्रीडम होतं. सो म्हणून आज जे काही गाणं झालंय ते सुंदर झालंय असं आम्हाला वाटतंय. नक्कीच तुम्हाला आवडेल आणि जास्तीत जास्त रील्स करा, लोकांपर्यंत पोहोचवा, हीच अपेक्षा आहे. तो धन्यवाद. धन्यवाद. यानंतर मी इथं रिक्वेस्ट करते विजय, तुम्हाला मी रिक्वेस्ट करते, सगळ्यांना आपण विश करतो, सगळ्यांना सांगतच आहोत की रील वगैरे बनवा, पण त्याच्या सोबतच की तुमचा असा वेगळा असं काय गोष्ट अशी घडली आहे शूट मध्ये वगैरे समथिंग काय. कारण अक्षय भास्कर यांनी तर बरंच सांगितलेलं आहे पण तरी मला असं वाटतं की आपणही थोडंसं काही शेअर करावं. ओके, फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू सो मच शेट्टी सर, उज्ज्वल आणि सर रेड्डी सर, उज्ज्वल आणि ऋषी की ही ऑपॉर्च्युनिटी मला दिली. आणि माझे मोस्ट ऑफ दी सॉन्ग लेबल स्टार्ट होतात तर त्याचे ओपनिंग जे असते तर माझं पहिलंच सॉन्ग असतं. मोस्ट ऑफ दी लेबलसोबत मी काम केलं तर त्यांचं पहिलं सॉन्ग मिस करतो. सो होपफुली हे पण गाणं त्या सॉन्गसारखं हिट होईल. आणि येस, तर तू मला क्वेश्चन विचारलास की असं काही किस्सा किंवा काय वगैरे, तर जसं अक्षयनी सांगितलं की तो 1 टेकवाला सीन त्यांना आवडला. मला माहिती ना त्यांनी खूप टेक घेतले होते, श्रेयस आणि अक्षयनी. आम्ही दोघंच कारमध्ये होतो, उपवनला शूट करत होतो. तर तेव्हा मला ॲक्च्युली कॉलवर बोलायची सवय कारमध्ये आणि त्यात आईचा कॉल. सो असतोच आईचा, बहिणीचा वगैरे, फ्रेंड्सचा, तर मला ती सवय. तर त्यामुळे तो 1 टेक निघाला फ्लोमध्ये आणि ते थोडं चिडचिड त्या टाईपमध्ये निघाला. सो आणि खरंच अक्षयनी खूप छान डिरेक्शन केलं या गाण्याचं. आणि प्लस श्रेयसनी डीओपी, म्हणजे आपण बोलतो ना डिरेक्टर नंतर जर कोणी दुसरा डिरेक्टर असेल तर तो डीओपी स्वतः असतो. तर थँक्यू श्रेयस, एवढ्या ब्युटिफुली आम्हाला तू दाखवलास. थँक्यू अक्षय. आणि एडिट पण त्यांनीच केले. आणि मला जेव्हा आमचं ठरलं होतं, ऋषीने मला जेव्हा फोन केला होता की असं गाणं करायचं आहे, अक्षय डिरेक्ट करतोय, सो मला एक भीती होती की मनात की कसं होईल. कारण पहिल्यांदा आम्ही सोबत काम करतोय. श्रेयस सोबत तर मी अगोदर काम केलं होतं लास्ट सॉन्ग टस्का मराठीसाठी, पण अक्षय कसं करेल काय वगैरे. तरी मी ऋषीला विचारत होतो. ऋषी बोलला मेरे पे भरोसा रख, उस पे भरोसा रख, हो जाएगा सब कुछ. आणि खरंच खूप सुंदर दिसतो आम्ही दोघं पण, प्राजक्ता आणि मी. मला वाटतं प्राजक्ताने अजून प्रिव्ह्यू कॉपी बघितलेली नाही गाण्याची, पण मी बघून आलोय. येस, सो खरंच एक्सायटेड या गाण्यासाठी, कारण खूप दिवसानंतर माझं लव्ह सॉन्ग येत आहे.
आणि प्लस माझे भाऊ आणि बहीण यांनी गायलंय, जी आत्ताची सध्याची म्युझिकल ट्रेंडिंग जोडी आहे म्हणजे ती केवल वाळंदे आणि सोनाली सोनाने. प्लीज त्याच्यासाठी जोरदार टाळ्या. हा, आजच्या म्हणजे तुम्हाला दाखवू त्यांची प्लेलिस्ट ऑल ओव्हर जे आपल्या इंडस्ट्रीमधले सिंगर्स आहेत त्यांच्यापैकी जर कोणाची स्ट्रीमिंग असेल तर या दोघांची असेल. सो होपफुली हे गाणं त्यांच्यामुळेही चांगलं हिट होईल, लोकांपर्यंत पोहोचेल, कारण खूप छान आवाज लागलाय. थँक्यू संगम. संगम सोबत पण माझं सेकंड सॉन्ग आहे, त्यांनी पण खूप छान म्युझिक केलंय. अनएक्सपेक्टेडली भरपूर काही गोष्टी त्यांनी खूप छान केल्यात. स्टार्टिंगचे काही सीन आहेत त्याचे BGM फॉली त्यांनी खूप छान केलंय आणि रितेशनी पण खूप छान प्रकारे लिहिलंय. सो ओव्हरऑल हा म्हणजे कम्प्लीट पॅकेज चांगला प्रोडक्ट आहे. आणि साई म्युझिकची देवाच्या नावाने सुरुवात होते तर खरंच खूप चांगली सुरुवात होती या लेबलची. आणि पुढे साई म्युझिक म्हणजे तुम्हाला सांगू ना, असं नाही की 3-4 महिन्यांनी गाणं घेऊन येणार आहे. प्रत्येक महिन्याला मला ऋषीने प्लॅनिंग सांगितलंय की तो प्रत्येक महिन्याला एक गाणं तरी तुमच्या भेटीला घेऊन येणार. तर खरंच या लेबलला सपोर्ट करा. पुढे येणारा हा खूप मोठा म्युझिक लेबल असणार आहे आणि खूप मोठी म्युझिक कंपनी म्हणजे भूषण कुमार आणि मी बोलू शकतो अशा 2 जोडी ऋषी आणि उज्ज्वलची होईल. सो होपफुली होप फॉर द बेस्ट अँड ऑल द बेस्ट टू द टीम. थोड्याच वेळात आता आपलं सॉन्ग प्रीमियर होणार आहे तर सगळ्यांनी शेअर करा. आणि हो, थँक्यू कोरिओग्राफर आणि को डान्सर्स जे माझ्यासोबत होते, थँक्यू सो मच. तेही ते आलेले त्यांच्यासाठी जोरदार करा, कारण खरंच मी पूर्ण टीमला थँक्यू बोलतो, प्रत्येक जण, ईच अँड एव्हरीवन. थँक्यू. सॉरी सॉरी. हा, आणि माझी को ॲक्टर, सॉरी एक्स्ट्रीमली सॉरी, माझी फ्रेंड, माझी को ॲक्टर, तिला पण थँक्यू बोलेल की तिने आम्ही एकमेकांना सांभाळून घेतलं, म्हणजे रिटेक असतील किंवा काय असतील वगैरे. सो थँक्यू सो मच प्राजक्ता. आणि ती स्पेशली तिच्यासाठी टाळ्या वाजवा, कारण ती बारामतीवरून आली आज लॉन्चसाठी. सो थँक्यू. ओके, प्राजक्ता मी तुम्हाला रिक्वेस्ट करते. सगळ्यांना नमस्कार. ठीक आहे, ती दिसत नव्हते का? थँक्यू सो मच सगळ्यांना इकडे आल्याबद्दल आणि आम्हाला खूप सारं प्रेम दिल्याबद्दल. माझ्या संपूर्ण टीमचं अभिनंदन. तसेच सगळ्यांनी खूप छान छान काय काय सांगितलंय, त्यामुळे मी जास्त वेळ घेणार नाही. संपूर्ण टीमचं अभिनंदन आणि एक एक्सलंट आणि साई म्युझिकचं पण खूप खूप अभिनंदन. आणि एक एक्सलंट स्पेशली त्यांनी खूप कोऑपरेट केलं आम्हाला जेवणापासून नाश्त्यापासून सगळं सगळं पुरवलं, त्यामुळे त्यांचे खूप खूप आभार. अगदी खूप रशमध्ये झालं सगळं. 1 डे शूट होतं आमचं त्यामुळे. आणि अच्छा तर 2 डे शूट होतं आमचं. सो सॉरी, आता 1 डे चालू आहे त्यामुळे थोडासा प्रॉब्लेम झाला. तर खूप छान कोऑपरेट केलं त्यांनी. आणि रेड्डी सरांनी देखील, तसेच विजय माझा को ॲक्टर, त्याने देखील खूप कोऑपरेट केलं, मला सांभाळून घेतलं. शिवाय आपले सिंगर्स केवल दादा आणि सोनाली यांचं तर कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. मला तर वाटतं त्यांच्या आवाजामुळेच हे जास्तीत जास्त गाणं उचललं जाईल. शिवाय आपली सगळी डान्सर्सची टीम आणि डिरेक्टर आपले अक्षय सर. अक्षयचं काम मला फार आवडलं. अक्षय, तू खूप छान काम करतोस. आता मी गाण्यासाठी एक्साइटेड आहे, मी बघेनच. तर एकंदरीत खूप छान झालंय गाणं. गाण्याला खूप सारं प्रेम द्या, रील्स बनवा, आम्हाला टॅग करा, कोलॅब करा. आपण खूप छान हे गाणं लोकांपर्यंत नेऊ शकतो. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. यानंतर आपले संगम भगत, म्युझिक डिरेक्टर. टाइम कमी आहे. ऍक्च्युली कसं आहे, स्टुडिओमध्ये बोलणं आणि इथे लाईव्ह पब्लिक समोर बोलणं खूप फरक असतो. कधी माईक फेस केलं नाही. ऍक्च्युली मला आल्यावर पहिल्यांदा प्रश्न विचारला, मला काही बोलावं लागेल का? स्टुडिओमध्ये बोलणं आणि इथे पब्लिक समोर बोलणं खूप फरक असतो याच्यामध्ये. एवढंच बोलीन, सपोर्ट करा. साई म्युझिकवर सबस्क्राईब करा त्या चॅनलला. एक एक्सिलेंट त्यांनी सपोर्ट केला आम्हाला खूप त्या दिवशी. गाण्याबद्दल काय बोलता? गाणं खूप मस्त झालंय. केवल दादा आणि सोनाली यांच्या दोघांचा आवाजामुळे गाणं खूप हिट होणार, मला असं खात्री आहे. आणि शेअर करा खूप सगळ्यांनी. तुझा म्युझिक बद्दलचा एक्सपिरियन्स शेअर कर ना. तू स्टुडिओमध्ये म्युझिक करत होता तेव्हा तुला काय वाटलं गाण्याबद्दल बोलत्या तर तुझा एक्सपिरियन्स तू सांग स्टुडिओमधला. जेव्हा गाणं माझ्याकडे आलं तेव्हा गाणं हे खूप
डिफरंट कंपोजिशन होतं, म्हणजे मी विचार एक केलेलं आणि गाणं झालं एक वेगळं. 5 वाजता आपण बघूयात गाणं कसं झालंय. 5 मिनिटं होईल. थँक्यू सो मच. ओके, यानंतर मी आपले जे DOP आहेत श्रेयस भिंगारकर त्यांना मी इन्व्हाइट करते. नाही, वेळ आहे, भरपूर वेळ आहे आपल्याकडे. 8 मिनिटं आहेत. खूप छान झालंय गाणं. मीच केलंय म्हणून बोलत नाही, पण खरंच खूप छान झालंय. माझ्या डिरेक्टर्सला आणि प्रोड्युसर्सला आवडलं म्हणून त्यातच झालं सगळं. आता ऑडियन्सच्या हातात देतोय गाणं, तर बघू काय होतंय. थँक्यू. तर अशीच आमची ही सुंदर टीम आहे आणि पुन्हा एकदा आपल्याला सगळ्यांना सांगू इच्छिते, कारण आता किती 7 मिनिट आहेत आपलं म्युझिक रिलीज होते, सॉन्ग रिलीज होते आपलं डॅशिंग नखरा तुझा, साई म्युझिक आणि एक एक्सलंट हे जे इथं तुम्ही पाहत आहात आपले, तर यांच्यामुळे आपला हा पूर्ण इथं परिवार आहे आणि आता तर सुरुवात आहे. अजून भरपूर दूर जायचं आहे आपल्याला, पर्वत गाठायचं आहे, भरपूर आहे आणि ही सुरुवात आहे. आणि अशाच आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छाही आम्हाला मिळू दे. पण त्याच्या अगोदर मी इथे रिक्वेस्ट करू इच्छिते कोमल मॅम यांना की आपण काही 2 शब्द बोलावे प्लीज. नो प्रॉब्लेम, वॉट एव्हर यू आर कम्फर्टेबल, मराठी हिंदी नो प्रॉब्लम. हेलो एवरीवन, एक्चुअली मेरे को मराठी नहीं आता है, so we'll speak in Hindi. First of all, thank you so much for everyone who is available over here. Thank you so much for coming. Thank you so much for joining us. And yeah, special thanks for all the team members. And everyone was very humble, very cooperative. Our actors, directors, singer, producer, everyone like okay, everyone was very humble. And throughout the shooting journey was very good, very memorable. This was the first of my experience that I was doing such kind of anything. But yeah, it was very good. It was fun actually. Treating you, everyone, like meeting Prajakta or meeting Vijay, meeting you. And our director is especially very creative. I especially like whatever he did. Some of the shoots in the song, जो आप अभी देखोगे maybe, तो आप देखो, he is very creative, acting. विजय का डांस, लाइक हम लोग बात कर रहे थे विजय डांस वेल जो भी है, so like it was very good. Sing गाना बहुत अच्छा है. Congratulations for everyone and especially उज्जवल and ऋषि, बहुत ज़्यादा हार्ड वर्क किया है तुम लोगों ने. So congratulations and जो भी है बहुत भागे हैं. So like okay and thank you. साई म्युझिक अँड एक एक्सलंट. स्पेशली सांगायचं म्हणलं तर एक एक्सलंट झाला 1 वर्ष झालेलं आहे आपल्याला, आणि त्यानंतर आपल्या सोबत एंटरटेनमेंट इंडस्ट्रीमध्ये सुद्धा जोडले गेलेले आहेत जे आहेत आपले रेड्डी सर. तर त्यांचंही आम्ही शुक्रिया अदा करू इच्छितो. ओके, आणि रितेश या ना प्लीज. रितेश वाकळे यांचं पहिलं सॉन्ग आहे आणि जे आज आपण इथं लॉन्च करत आहोत, तर थोडस सांगायचं आहे. तर सर्वांना नमस्कार. तर जसं मी गाणं लिहिलं होतं आणि तर मी गाणं लिहिलं आणि कंपोज केलं. तर गाणं एक वेगळ्या म्हणजे गावरान टाईप होतं आणि हे वेस्टर्न टाईप झालेलं आहे. तुम्ही ऐकल्यानंतर तुम्हाला सर्वांना समजेल. तर गाणं असं संगम दादाजवळ दिलं, मी त्यांना ऐकवलं. तर त्यांनी प्रोड्युसर ऋषी भाईला सांगितलं असं असं गाणं आहे. तर भाईने असं बोललं की आम्हाला वेस्टर्न टाईप पाहिजे पूर्ण. तर त्याच टायमाला कंपोजिशन वगैरे चेंज झाली, लिरिक्स पण पूर्ण अंतरे दोन्ही पण चेंज झाले. आणि दादाला पण ऐकवलं, दादा पण बोलले. आणि खास म्हणजे मी जेव्हा गाणं लिहिलं होतं तर तेव्हा दादा आणि ताई, केवल दादा आणि सोनाली ताई यांना म्हणजे असं मनात हे करून माइंडमध्ये सेट करून की बाबा हे गाणं माझं गाणार आहे. तर जसं म्हणजे गाणं हे झालं आणि संगम दादाने सांगितलं मला की आपलं गाणं
सोनाली ताई आणि केवल दादा गाणार आहेत. तर म्हणजे मी खूप खुश झालो, कारण ट्रेंडिंग सिंगर आहेत आणि माझं पहिलं गाणं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे एवढं मोठं इव्हेंट वगैरे लॉन्च इव्हेंट माझ्या गाण्याचा होत आहे, तर मी खूप खुश आहे. आणि त्यानंतर ताई पण आहे, गुलाबी साडी नऊवारी साडीवाली. तर प्राजक्ता ताई पण आहे. तर गाण्यामध्ये तर मी खूप म्हणजे खुश आहे गाण्यासाठी. तर गाणं खूप चांगलं झालेलं आहे, तुम्ही ऐकाल. आणि माझी अपेक्षा आहे की तुम्ही रील्स वगैरे करसाल आणि आम्हाला सर्व टीमला टॅग करा आणि गाण्याला सपोर्ट करा, शेअर करा. आणि जे साई म्युझिक आहे पहिलंच गाणं आहे त्यावर, आणि यानंतर पण खूप सारे गाणे असे येणार आहेत आपल्यासाठी. तर त्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बस ठीक आहे. एक मिनिट, एक शेवटचं, ऋषी आणि उज्ज्वल साठी सेटवर खूप मेहनत केली होती माझ्यासाठी. म्हणजे खूप भारी उज्ज्वल आणि ऋषी सेटवर सगळ्याच गोष्टी हँडल करत होत्या आणि डान्सर्स स्पेसिफिकली आम्हाला सांभाळून घेतलं. छान वाटलं. असेच सोबत राहा, आपण बरीच गाणी करणार आहोत, तेव्हा सोबत राहा. ठीक आहे, थँक्यू सो मच. सगळ्यांची एक्साइटमेंट, सगळ्यांची मेहनत आहे आणि ती आज आता आपण ऑडियन्स वरती, प्रेक्षकांवरती आहे. तर आलेले सगळ्यांचा आम्हाला खूप छान असा हा प्रतिसाद मिळाला आणि अजून मिळू दे. तर असं आपलं हे सॉन्ग आहे. स्वतःकडे लक्ष दिलं तर काम कोण करणार? कामं राहू देत तुझी. मला आधी तू सांग, मला मरायच्या आधी माझ्या सुनेचं तोंड तरी बघायला मिळणार आहे ना? अगं आई, माझ्या मनासारखी भेटली तर नक्कीच करेन ना लग्न. तुला काय इतकी गाई?
वाटलं ऍक्च्युली टाळ्यांच्या सगळ्यांच्या आवाजालाच कळलं खरंच खूप छान आणि आपल्या सगळ्यांची मेहनत आहे. सो आलेल्या सगळ्यांना जसं आपल्या इथं मीडिया पण आहे आणि आपल्यामध्ये सुद्धा मी विचारू इच्छिते की आपल्यामध्ये जर कोणाला बोलायचं असेल की कसं वाटलं आपल्याला सॉन्ग वगैरे. आम्हाला पुन्हा एकदा बघायला आवडेल. पुन्हा एकदा बघायला आवडेल. परत एकदा बघूया. प्रशांत दादा आहेत आणि त्याच्यासोबत निक शिंदे सुद्धा इथं आपल्या सोबत आहेत, जे की एक ऍक्टर आणि इन्फ्लुएन्सर आहेत. आणि प्रशांत दादा स्पेशली म्युझिक डिरेक्टर आहेत, रायटर पण आहेत, प्रोड्युसर पण आहेत आणि ते स्पेशली आज आपल्यासाठी या सॉन्ग लॉन्च साठी आपल्याला इथं आलेले आहेत. तर त्यांचे जोरदार टाळ्यांनी स्वागत होतं. त्यासोबत आपले इन्फ्लुएन्सर मध्ये जर आपलं एक आता कसं सोशल मीडिया म्हटलं की एक सगळे आपले सोशल मीडिया रॉकस्टार आहेत, तर यामध्येच आपल्या सोबत रितेश कांबळे सुद्धा इथे आहे. आणि आपल्या सोबत इथे रात्रीचा खेळ चाले 2 मधील लाडकी बच्ची जिला झी मराठीचा आपला पुरस्कार मिळालेला आहे अशी आपली खलनायिका आपल्या सोबत इथं आहे. आणि चला तर आपण इथं गाण्याचा आपण आनंद घेऊया. परत एकदा आपण सगळ्यांसाठी प्रस्तुत आहे आपल्या सर्वांसाठी. हॅलो, नमस्कार सगळ्यांना. जसं ह्या म्हणजे ही मुलगी म्हणाली की संजीवनी पाटील रात्रीच खेळ चालेमधील वच्ची, आणि खरंच फर्स्ट टाइम मी गाण्यामध्ये आवाज दिला, मला खूप भारी वाटतंय तुमच्या सगळ्यांसमोर इथे. आणि तुम्ही खरंच यू आर द रिअल इन्फ्लुएन्सर्स. कारण आम्ही स्टेजच्या समोर किंवा काही कामं करत असतो, आज ज्या म्हणजे आज ज्या पद्धतीने इथे जे काही मी बघते, तर नॉमिनेशन पार्टी आणि झी मराठीची पार्टी सुद्धा फिकी आहे याच्यापुढे. सगळ्यांना तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तुमच्या पुढच्या सगळ्या फ्युचरसाठी, सगळ्या प्रोजेक्टसाठी. आणि मला इथे बोलवलं माझा मुलगा अक्षय वास्कर, जो ह्याच्याबरोबर मी खूप आधीपासून काम करते, आणि त्याने मला इतकी रिक्वेस्ट केली की ताई ये तू. आणि मी सकाळपासून खूप आज धावपळीत होते आणि तरी आले मी. अक्षय, थँक्यू सो मच तुला सुद्धा. आणि तुझ्या खूप पुढच्या सगळ्या वाटचालींसाठी माझे आशीर्वाद तर तुझ्याकडे म्हणजे तुझ्यासोबत कायम आहेत आणि ते राहणार. आणि तुम्हाला सगळ्यांना खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद. थँक्यू सो मच वन्स अगेन. गाणं कसं वाटलं आपल्याला? ओके, प्रशांत दादा मी तुम्हाला रिक्वेस्ट करते. सगळ्यात आधी खूप खूप सॉरी, कारण आम्ही लेट झालो. आम्ही लोणावळ्यावरून आलो आणि फ्रेश वगैरे होऊन यायला वेळ झाला, त्यामुळे प्रीमियरच्या वेळेला येऊ शकलो नाही. पण गाणं पाहिलं अगेन, खूप सुंदर गाणं. विजयने आतापर्यंत गाणं केले त्यापेक्षा काहीतरी डिफरंट गाणं आहे त्याच्यासाठी. आणि प्राजक्ताला सगळेजण गुलाबी साडी पासून म्हणजे कदाचित खूप तिला ओळख मिळाली, पण तिला तिची ज्या आधीची जी गाणी आहेत जी तेव्हाही पॉप्युलर होती मोस्टली संजूच्याच गाण्यांमध्ये, तेव्हापासून तिला आम्ही पाहतोय आणि खूप सुंदर ती प्रेझेंट करते स्वतःला स्क्रीनवर. आणि त्या गाण्यांपासून तिचा जो प्रवास आहे तो आम्ही पाहतोय अविरतपणे, लग्नाच्या आधीपासूनचा प्रवास आणि आता लग्नानंतरचा गुलाबी साडी आहे. सो खूप सुंदर दिसते ती. आणि डान्स वगैरे सगळं उत्तम झालेलं आहे, उत्तम दिग्दर्शन.
त्या सिनेमॅटोग्राफी सुद्धा खूप सुंदर झालेली आहे, एडिटिंग खूप छान झालेली आहे. आणि म्युझिकचं म्हणायचं तर केवल आणि सोनाली हे लास्ट इयरचे 2023चे आर्टिस्ट ऑफ द इयर होते. त्यामुळे ते 2 ट्रेंडिंग सिंगर्सना घेऊन आणि सोनालीचा थोडा वेगळा आवाज याच्यात ऐकायला मिळाला. सो खूप सुंदर गाणं आहे आणि कॅची आहे. होपफुली गाणं हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल आणि प्रेक्षक त्याला प्रचंड प्रेम देतील. प्रमोशन जोरात होऊ दे आता, फक्त एवढीच आहे. कॉंग्रॅच्युलेशन्स अगेन ऋषी, तू खूप छान सगळं जुळून आणलेलं आहेस. आणि तुझं हे जे पाहिलं आम्ही कॅफे खूप छान आहे, जे शूटमध्ये पण आहे, येताना पण पाहिलं. डेफिनेटली कॅफे सोबत हे काहीतरी वेगळं जे चालू आहे आणि एंटरटेनमेंट फील्डमध्ये बेसिकली ते खूप आनंद वाटतो की जेव्हा काही अशी लोक येऊन एंटरटेनमेंट इंडस्ट्रीमध्ये अल्बमच्या निमित्ताने का होईना पाऊल ठेवतात आणि चांगलं कामाने सुरुवात करतात. तर कॉंग्रॅच्युलेशन्स सगळ्यांनाच, जेवढी टीम इथे आहे. माझी काही नावं मला माहिती नाही, सगळ्या टीमला माझ्याकडून मनापासून शुभेच्छा. आता नितेश बोले. अरे ती बोललीच नाही की मला बोलायचं. खूप भारी काम केलं विजयने, प्राजक्ताने आणि खूप सुंदर गाणं. सो कॉंग्रॅच्युलेशन पूर्ण टीमला. कॉंग्रॅच्युलेशन पूर्ण टीमला. खूप भारी काम केलं विजयने, प्राजक्ताने आणि बस चांगलं वाटलं मला गाणं. आणि सिंगर्स केवलदा आणि सोनाली खूप भारी केले, खूप भारी गाणं गायले. भारी आहे, भारी आहे, एक नंबर, आवडलं. माझं नखरेवाली बघा गाणं. ओके, जयेश आणि ये ना पुढे. खूप छान, म्हणजे शेवटी विजयचा पहिला सॉन्ग ज्याच्या लॉन्चिंगला मी आलो. याच्यापूर्वी मी त्याच्या स्वतःच्या सॉन्गच्या लॉन्चिंगला गेलो नव्हतो आणि स्वतःच्या मित्राला स्क्रीनवर बघणं हे खरंच अभिमानाची गोष्ट आहे. आणि मराठी माणूस हा पुढे चाललाय, म्हणजे इंडस्ट्री व्यतिरिक्त अल्बम सॉन्गमुळे जे प्रसिद्धी आमच्या मित्रांना, मित्रपरिवाराला भेटले. आज मला वाटतं इंडस्ट्रीत कमी गाणे वाजून आपले अल्बम सॉन्ग जास्त वाजतात या महाराष्ट्रात आणि त्या गोष्टीचा अभिमान आम्हाला आहे. आणि ते फक्त आपल्या प्रेमामुळे. असंच एक दुसऱ्याला सपोर्ट करा. शिवछत्रपतीने एक आपल्याला बोलतात ना, एक मोठा मेसेज दिलाय, आपली माणसं मोठा करा, आपण आपोआप मोठे होऊ. तसं एक दुसऱ्याला मोठा करा, सपोर्ट करा. खूप धन्यवाद. पूर्ण टीमचे आभार. आणि पूर्ण टीमने खरंच खूप छान गाणं प्रेझेंट केलंय. प्राजक्ताला पण कॉंग्रॅच्युलेशन्स आणि विजयला पण कॉंग्रॅच्युलेशन्स. असंच पुढे. ओके ओके. फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू इन्व्हाइट केल्याबद्दल आणि पूर्ण टीमचं खूप खूप अभिनंदन. प्राजक्ता आणि विजय खूप छान काम केलंय. स्क्रीनिंग वरती खूप दोघांची केमिस्ट्री पण खूप जुळून आली आहे आणि एकंदरीत व्हायरल गाणं आहे आताच मी सांगतो. आणि म्युझिक टीम भारी. सोनाली ताईचा आवाज मला ओळखताच नाही आलाय, कारण तिचे सॉफ्ट स्किल्सचेच गाणे ऐकले, हे खूप हाय स्किलचं गाणे आय थिंक. मला एवढं नॉलेज नाही आणि खूप वेगळंच आवाज आहे. केवळ दादाचा पण आवाज छानच आहे. आणि सर्व टीमचं मनापासून अभिनंदन आणि थँक्यू सो मच. तर सन्मान चिन्ह देऊन आपण इथं स्वागत करत आहोत. चिन्ह देऊन स्वागत करावे. शॉल आणि सन्मान चिन्ह स्वागत करायचं.
ना तिकडे भावना हो दादा थँक्यू